नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण मॅथमॅटिकल लॉजिकचा आपण बेसिक इंट्रोडक्शन घेतलं. त्याच्यानंतर आपण एक्झरसाइज 1.1ला आपण सुरुवात केलेली आहे. तर त्या एक्झरसाइज 1.1 मध्ये आपलं जो पहिल्या नंबरचा क्वेश्चन आहे 5 + 4 = 13 याच्यामध्ये थोडीशी आपली मिस्टेक झाली होती लिहिण्यामध्ये. तर ते आज आपण इथे बघून घेऊ थोडं व्यवस्थित. 5 + 4 = 13 म्हणजेच काय, इट इज अ स्टेटमेंट तर आहेच, बट इट्स ट्रूथ व्हॅल्यू हे काय आहे, 5 + 4 = 13 हा तुमचा फॉल्स स्टेटमेंट आहे. इथे काल सांगताना मी ट्रू म्हणजे सांगताना फॉल्स सांगितलं होतं, बट इथे लिहिताना मी ट्रू लिहिलं होतं. म्हणजेच काय, इट इज अ स्टेटमेंट, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. म्हणजेच काय, कॅपिटल F. म्हणजे काल आपला इथे थोडीशी मिस्टेक, म्हणजे काल आपली थोडी इथे गडबड झाली होती, आज ती आपण इथं क्लिअर केलेली आहे. ओके, आता बघा, आज आपल्याला बघायचं आहे एक्झरसाइज 1.1 मधील क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 अँड क्वेश्चन नंबर 5. तर चला मग बघू आपण क्वेश्चन नंबर 2. चला बघा, आता बघा क्वेश्चन नंबर 2 अतिशय महत्त्वाचा आहे आणि इम्पॉर्टंट आहे ॲज पर युअर बोर्ड एक्झाम. आता बघा, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. बघा, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. आता आपल्याला माहित आहे सिम्बॉल आपल्याकडे आहे, बट असेल बघा व्यवस्थित, बट किंवा अँड साठी सिम्बॉल, ऑर साठी सिम्बॉल. ओके, म्हणजे तुम्हाला जे काही आपण लॉजिकल कनेक्टिव्ह बघितलेलं आहे, तुम्हाला त्याचे वर्ड आणि सिम्बॉल माहिती असणं गरजेचं आहे. आता बघा, बट अँड अँडसाठी हा सिम्बॉल, ऑरसाठी, नंतर आहे इफ देनसाठी म्हणजे कंडिशनलसाठी, नंतर बाय कंडिशनलसाठी इफ अँड ओनली इफ म्हणजेच डबल इम्प्लिकेशन. ओके, आणि नंतर आहे नॉट साठी सिम्बॉल आहे निगेशन. म्हणजे तुम्हाला हे लॉजिकल कनेक्टिव्ह तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, आता बघा पहिला क्वेश्चन, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. तुम्हाला इथे लॉजिकल कनेक्टिव्ह आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे. इथे कोण आहे, अँड आहे. अँडच्या आधी असतो तो घ्यायचा पी म्हणून, आणि जो अँड नंतर आहे तो घ्यायचा आहे क्यू. बघा आता इथे स्टेटमेंट पी, नागपूर इज इन महाराष्ट्र क्यू मध्ये चेन्नई इज इन तामिळनाडू. ओके, बघा सिम्बॉलिक फॉर्म. काय झालं सिम्बॉलिक फॉर्म बघा, याच्यासाठी आपण पी घेतलेला आहे, नंतर अँड साठी सिम्बॉल, आणि चेन्नई इज इन तामिळनाडू त्यासाठी घेतलेला आपण इथे क्यू. म्हणजेच काय, पी अँड क्यू हा झाला तुमचा सिम्बॉलिक फॉर्म. हा झाला पहिला क्वेश्चन, व्यवस्थित समजला. ओके, चला बघा आता क्वेश्चन नंबर 2. बघा, ट्रायंगल इज इक्विलॅटरल और आयसोस्केल. बघा इथं तुम्हाला लॉजिकल कनेक्टिव्ह कुठला आहे तो आयडेंटिफाय झाला पाहिजे. कुठला आहे, ऑर. बघा इथे लिहायचं आहे पी मध्ये, ट्रायंगल इज इक्विलॅटरल क्यू मध्ये ट्रायंगल इज आयसोस्केल. ओके, बघा सिम्बॉलिक फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्म. बघा ट्रायंगल इज इक्विलॅटरल साठी आपण पी घेतलेला आहे. आयसोस्केल म्हणजे ट्रायंगल इज आयसोस्केल साठी आपण क्यू घेतलेला आहे. लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर साठी सिम्बॉल पी और क्यू. हा झाला क्वेश्चन नंबर 2. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3 कुठला आहे बघा, द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली. बघा इथे कुठला आहे लॉजिकल कनेक्टिव्ह,
इफ अँड ओनली इफ. ओके, इफ अँड ओनली इफच्या आधी असतो नेहमी पी. द अँगल इज राईट अँगल क्यू मध्ये इट इज मेजर ऑफ मेजर 90 डिग्री. ओके, चला बघा सिम्बॉलिक फॉर्म. याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल बघा व्यवस्थित. इफ अँड ओनली इफ याच्या आधी असतो तो पी. इफ अँड ओनली इफ साठी सिम्बॉल आणि इट इज मेजर ऑफ साठी क्यू. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ॲब्ट्यूस. बघा हा क्वेश्चन थोडासा व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे, कारण याच्यात तुम्हाला जो आपला लॉजिकल कनेक्टिव्ज आहे, आपल्याकडे अँड आहे किंवा त्याला ऑप्शनल वर्ड बट आहे, हे आपल्या दोन माहिती आहे. बट ऑर आहे, इफ देन आहे, किंवा इफ अँड ओनली बाय किंवा नॉट आहे. बट इथे तुम्हाला नायदर नॉर आहे, म्हणजे तुम्हाला हा थोडासा व्यवस्थित आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे बघा इथे पी स्टेटमेंट कुठलं येईल. अँगल इज ॲक्यूट. बघा अँगल इज ॲक्यूट क्यू मध्ये अँगल इज ॲब्ट्यूस. बघा याचा सिम्बॉलिक फॉर्म. बघा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल. अँगल इज ॲक्यूट म्हणजे अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ॲब्ट्यूस. बघा आता इथे नायदर नॉर आहे, हा कसा आहे निगेशनवाले वर्ड आहे. बघा इथे जर आपण बघितलं पी अँड क्यू, कारण नायदर नॉर साठी आपण ऑलवेज यूज करतो आपण अँड वाला लॉजिकल कनेक्टिव्ह. बट नायदर नॉर हे कसे आहे निगेशन, म्हणून निगेशन पी अँड निगेशन क्यू. हा क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ ट्रायंगल ABC इज राईट अँगल. बघा इफ ट्रायंगल ABC is right angle at B, then measure of angle A plus measure of angle C equal to 90. चला बघा आता इथे कुठला आहे इफ आणि देन. ओके, चला बघा पी नावाचा स्टेटमेंट कुठला असतो इफ नंतर असतो ऑलवेज पी. म्हणजे काय आहे ट्रायंगल ABC इज राईट अँगल ॲट बी. क्यू काय लिहिते मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 90 डिग्री. चला बघा याचा सिम्बॉलिक फॉर्म बघा. इफ असल्यामुळं इथे पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू. इफ आणि देन साठी सिम्बॉल हा असतो सिंगल इम्प्लिकेशनचा. ठीक आहे, चला बघा नेक्स्ट क्वेश्चन. हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ शी रन्स फास्ट. बघा इथे तुमचा लॉजिकल कनेक्टिव्ह कुठला आहे बघा इफ अँड ओनली इफ. बघा इफ अँड ओनली इफच्या आधी असतो नेहमी पी. काय आहे हिमा दास विन्स गोल्ड मेडल क्यू मध्ये काय लिहिते शी रन्स फास्ट. याचा काय सिम्बॉलिक फॉर्म. काय लिहिते बघा सिम्बॉलिक फॉर्म. हिमा दास विन्स गोल्ड मेडल साठी पी. इफ अँड ओनली इफचा सिम्बॉल आणि शी रन्स फास्ट साठी आपण क्यू यूज केला. हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. झालं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 बघा. एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट
इज ए स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. बघा इथे तुम्हाला काय आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह बट आहे. ओके, आणि बघा पी मध्ये लिहायचं आहे एक्स इज इरॅशनल नंबर क्यू मध्ये एक्स इज ए स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. ओके, बघा आता इथं याचा सिंबॉलिक फॉर्म, बघा इथे. बघा इथे तुम्हाला नॉट आहे, म्हणजे बघा इथे काय आहे, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर, बट आपण पी काय केलेलं आहे, एक्स इज इरॅशनल नंबर, म्हणजे काय झालं याचं निगेशन पी, कारण नॉट असल्यामुळे निगेशन पी आणि बट असल्यामुळं अँड चा सिम्बॉल. ओके, आणि इज ए स्क्वेअर ऑफ एन इंटिजर, त्यासाठी आपण यूज केलेला आहे क्यू. हा झाला निगेशन पी अँड क्यू. बघा हा झाला आपला क्वेश्चन नंबर 7. म्हणजे आपण आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 मधले पहिले 7 क्वेश्चन आपण म्हणजे पूर्णच क्वेश्चन आपण इथे सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, आणि अतिशय सिंपल टॉपिक आहे, व्यवस्थित तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आता आपण बघू क्वेश्चन नंबर 3. आता बघू आपण क्वेश्चन नंबर 3. राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. बघा 4 इज ऑड और 1 इज प्राईम. आता बघा, आता हा जो ट्रूथ व्हॅल्यू क्वेश्चन आहे, तुम्हाला याच्यासाठी तुम्हाला ट्रूथ टेबल माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्हाला ट्रूथ टेबल चांगल्याने येत असेल तर तुम्हाला हा क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करता येईल. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला सर्व जे काही ट्रूथ टेबल आहे, म्हणजे अँडचं, ऑरचं, किंवा इफ देन, किंवा इफ अँड ओनली इफ, किंवा निगेशन, याचे तुम्हाला सर्वांचे ट्रूथ टेबल माहिती असणं गरजेचं आहे. आता बघा तुम्हाला थोडंसं मी तर तुम्हाला रिवाइज म्हणून तुम्हाला इथे तर त्याचे जे काही ट्रूथ टेबल आहे तुम्हाला इथे मी काढून दाखवतो आणि एकदा व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. कारण आपण जे काही ट्रूथ टेबल आहे हे आपण लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे. ठीक आहे ना, ज्यांना समजलं नसेल तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा पाहू शकता. ओके, आता बघा पहिला आहे आपला जो लॉजिकल कनेक्टिव्ह आहे तो कुठला आहे, अँडचा. बघा म्हणजेच पी क्यू, पी अँड क्यू. बघा काय होईल इथे तुम्हाला माहित असलं पाहिजे पी अँड क्यूचा ट्रूथ टेबल कसा असतो तो. बघा इथं असते 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स. चला बघा इथे क्यू मध्ये असते ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. आता बघा अँड साठी काय करायचं, तुम्हाला काही ट्रिक्स असतात ते सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता बघा अँड मध्ये काय असतं, जर समजा दोन्ही पण ट्रू असेल तर तो ट्रू असतो, अदरवाईज फॉल्स. बघा दोन्ही पण ट्रू असेल ट्रू, अदरवाईज फॉल्स. हा झाला अँडचा ट्रूथ टेबल झाला. आता सेकंड नंबर आहे ऑर साठी. काय असते बघा पी क्यू, पी और क्यू. चला बघा इथे व्यवस्थित इथे काय असते बघा, इथे असतं 2 वेळा ट्रू, पी मध्ये 2 वेळा फॉल्स, क्यू मध्ये ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. आता बघा ऑर मध्ये काय असतं एफ एफ एफ, म्हणजे दोन्ही पण फॉल्स असेल तर फॉल्स, बाकी सर्व असतात ट्रू. हा झाला ऑरचा टेबल. आता बघा थर्ड नंबर कुठला आहे, इफ देन. इफ देनचा बघा आता इथे असते पी क्यू, पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू. चला बघा व्यवस्थित टेबल याचा तुम्हाला टेबल माहीत असणं गरजेचं आहे. याच्याशिवाय तुम्हाला पुढची एक्झरसाइज सुद्धा सॉल्व्ह करता येणार नाही, एक्झरसाइज 1.2. त्यामुळे तुम्हाला ट्रूथ टेबल माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला बघा 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. आता बघा सिंगलचा काय सांगतो, सिंगल इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल बघा. जर समजा पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल, पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल, बघा पहिला ट्रू दुसरा फॉल्स तर फॉल्स. ठीक आहे ना, पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज असतात ते ऑलवेज ट्रू. ओके, ऑलवेज काय असतात ट्रू. तुम्हाला इथे व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. पहिला ट्रू दुसरा फॉल्स फॉल्स, बाकी सर्व ट्रू.
चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4, तो आहे म्हणजेच इफ अँड ओनली इफ. बघा इफ अँड ओनली इफचा जो काय ट्रूथ टेबल आहे तुम्हाला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. बघा पी क्यू, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. चला बघा काय असते इथं, दोन वेळा ट्रू, दोन वेळा फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. बघा डबलमध्ये काय असे नावानुसार त्याच्या, जर समजा दोन्ही पण ट्रू असेल तर ट्रू, जर समजा दोन्ही पण फॉल्स असेल तरी सुद्धा ट्रू. बघा इथे दोन्ही पण ट्रू असेल तर ट्रू, दोन्ही पण फॉल्स असेल तरी सुद्धा ट्रू, आणि एक ट्रू एक फॉल्स किंवा एक फॉल्स एक ट्रू असेल तर आन्सर असते याचं फॉल्स. झालं. आणि शेवटचा आहे तो म्हणजे कुठचा आहे, निगेशन, म्हणजेच नॉट. म्हणजे काय असते, जर पी असेल निगेशन ऑफ पी, जर ट्रू असेल तर फॉल्स, आणि फॉल्स असेल तर काय असते ट्रू. ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्स निगेशन ट्रू. जर तुम्हाला हे ट्रूथ टेबल सर्व माहीत असेल तर तुम्हाला याची जे ट्रूथ व्हॅल्यू आहे तुम्हाला ते व्यवस्थित सॉल्व करता येईल. आता बघा तुम्ही काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही हा लेक्चर बघत असता त्यावेळेस काय करायचं आहे, हा जो ट्रूथ टेबल आहे तुम्ही हा एका पेजवर लिहून तुमच्या पुढे ठेवायचा आणि एक एक क्वेश्चन तुम्ही सॉल्व करून बघायचा आहे. तुम्ही सुद्धा सॉल्व केलं पाहिजे, नुसतं बघून जमत नाही. त्यामुळे तुम्हाला सुद्धा हा लेक्चर बघत असताना आपली बुक आणि पेन घ्यायची आहे आणि सोबत ट्रूथ टेबल ठेवायचं आहे आणि एक एक क्वेश्चन तुम्ही सुद्धा सॉल्व करून बघायचा आहे. ठीक आहे ना. पण तुमच्या लक्षात घेणं आपल्याला कितपत समजलं. ठीक आहे. आता बघा हा जो क्वेश्चन आहे कुठला आहे, क्वेश्चन नंबर 3 मधला, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग 4 इज ऑड और 1 इज प्राईम. बघा इथे तुम्हाला लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर आहे. ठीक आहे. ऑरच्या आधी असते पी, काय आहे 4 इज ऑड. ओके. क्यू मध्ये काय लिहायचं आहे, ऑरच्या नंतरचा 1 इज प्राईम, 1 इज प्राईम. याचं सिम्बॉलिक फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्म बघा काय याचा सिम्बॉलिक फॉर्म, याचा सिम्बॉलिक फॉर्म येईल बघा 1 इज ऑड म्हणजेच पी, ऑर साठी सिम्बॉल ऑर, आणि 1 इज प्राईम क्यू, पी ऑर क्यू. आता बघा याची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा काय असते ट्रूथ व्हॅल्यू, 4 इज ऑड. 4 ऑड नंबर आहे का, नाही. 4 इज अ इव्हन नंबर, त्यामुळे इथं फॉल्स. ठीक आहे. नंतर 1 इज प्राईम, 1 हा प्राईम नंबर आहे का, नाही. कारण प्राईम नंबर म्हणजे काय असतं तुम्हाला हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. लास्ट लेक्चर सुद्धा मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून दिलेला आहे. प्राईम नंबर कशाला म्हणतात. प्राईम नंबर अशा असतात की ज्या संख्येला 1नी आणि त्याच नंबरनी आपण त्याला डिवाइड करू शकतो. ठीक आहे ना. तर आपण त्याला म्हणतो प्राईम नंबर, आणि 1 हा प्राईम नंबर नाही. ठीक आहे ना. त्यामुळं हा सुद्धा काय झाला इथे फॉल्स. बघा इथे ठेवून द्या. त्या पीची ट्रूथ व्हॅल्यू काय आली इथे फॉल्स, एफ ऑर एफ. जर समजा ऑर मध्ये दोन्ही पण फॉल्स असेल तर आन्सर ऑलवेज काय असते याचं फॉल्स. झालं. तुमचा हा पहिला क्वेश्चन लक्ष झाला. चला मग बघू आता क्वेश्चन नंबर, आता क्वेश्चन नंबर 2. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. बघा इथे तुमचा लॉजिकल कनेक्टिव्ह कुठला यूज झालेला आहे, अँड. चला अँडच्या आधी पी मध्ये लिहा व्यवस्थित. काय लिहिला, 64 इज ए परफेक्ट स्क्वेअर. क्यू काय लिहिते, 46 इज ए प्राईम नंबर. ओके. चला याचा सिम्बॉलिक फॉर्म बघा, सिम्बॉलिक फॉर्म बघा. हे काय सिम्बॉलिक फॉर्म, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर साठी आपण इथे यूज केलेला आहे पी. लॉजिकल कनेक्टिव्ह अँड साठी सिम्बॉल. ओके. 46 इज अ प्राईम नंबर क्यू. ओके. आता बघा याच्या जे काही ट्रूथ व्हॅल्यूज आहे बघा, तर काय करा तुम्हाला इथे 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर आहे का, यस. कारण 64 हा 8चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. त्यामुळे हा झाला ट्रू. ओके.
46 इज अ प्राईम नंबर. बघा इथे परत तुम्हाला प्राईम नंबर हा कन्सेप्ट आलेला आहे. तुम्हाला प्राईम नंबर म्हणजे काय हे माहिती पाहिजे. आता बघा 46 हा प्राईम नंबर आहे का? नाही. कारण प्राईम नंबर कुठले असतात? असे नंबर असतात की त्यांना 1 ने आणि त्याच नंबरने आपण त्याला डिवाइड करू शकतो. आणि तुम्हाला माहीत असलं पाहिजे की प्राईम नंबर ऑलवेज ऑड नंबर असतात. इवन नंबर कधीच राहत नाही. फक्त 2 इज द ओनली इवन प्राईम नंबर. ठीक आहे ना. बाकी कुठलाच इवन नंबर हा तुमचा प्राईम नंबर राहत नाही. त्यामुळं 46 इज अ प्राईम नंबर आहे का? नाही. हे कसं आहे तुमचा इथे फॉल्स. बघा पी इज अ ट्रूथ व्हॅल्यू, टी अँड एफ. तुम्हाला माहीत पाहिजे अँडमध्ये दोन्ही पण ट्रू असं ट्रू, अदरवाईज काय असतं हे फॉल्स. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. 5 इज ए प्राईम नंबर अँड 7 डिवाइड्स 94. बघा इथे लॉजिकल कनेक्टिव्ह कुठला आहे? अँड. बघा चला पी मध्ये बघा कुठला आहे? 5 इज ए प्राईम नंबर क्यू मध्ये 7 डिवाइड्स 94. चला सिंबॉलिक फॉर्म. काय येईल बघा. 5 इज द प्राईम नंबरसाठी पी, अँड साठी सिम्बॉल. ओके. आणि 7 डिवाइड्स 94 साठी क्यू. चला बघा आता याची ट्रूथ व्हॅल्यू बघा. 5 इज द प्राईम नंबर आहे का? यस, ट्रू. 7 डिवाइड 94 म्हणजे 94ला आपण 7 ने डिवाइड करू शकतो का? परफेक्ट. तर नाही. हा का असते फॉल्स. ठीक आहे ना. म्हणजे काय होईल? टी अँड एफ. बघा अँडमध्ये काय असतं? दोन्ही पण ट्रू असले ट्रू, अदरवाईज फॉल्स. याचा आन्सर काय असतं? ऑलवेज फॉल्स. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. बघा हा क्वेश्चन व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. इथं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. बघा इट इज नॉट ट्रू दॅट. इट इज नॉट ट्रू दॅट. बघा इथे आहे 5 - 3 इज अ रिअल नंबर. हा घेतला आपण इथं पी नावाचा स्टेटमेंट. एकच सिंपल स्टेटमेंट आहे इथे. बघा काय आहे? 5 - 3i इज ए रिअल नंबर. बघा आता मला सांगा 5 - 3 हा रिअल नंबर आहे का? नाही. कारण हा इन द फॉर्म ऑफ कुठला आहे? कॉम्प्लेक्स नंबर. कारण कॉम्प्लेक्स नंबर काय असतो? z इज इक्वल टू a प्लस आय बीचा फॉर्ममध्ये असतो. आणि हा त्याच फॉर्ममध्ये आहे. म्हणजे हा काय 5 - 3 हा कसा आहे? कॉम्प्लेक्स नंबर आहे. बट रिअल नंबर आहे का? नाही. म्हणजे याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती काय दिली त्यांनी इथं आपल्याला? फॉल्स. हे काय इथे आहे? फॉल्स आहे. बघा 5 - 3 इज अ रिअल नंबर आहे का? नाही. इट इज अ कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे हा काय झाला? फॉल्स. बट आता बघा याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल? इट इज नॉट ट्रू दॅट. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म काय होईल इथे? निगेशन पी. आता बघा निगेशन पीचं काय ट्रूथ व्हॅल्यू? फॉल्स. आणि निगेशन ऑफ फॉल्स, फॉल्सचं काय असते? ट्रू. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 4. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. इफ. बघा इथे काय आहे? इफ नंतर हा पी आणि देन नंतर काय असतं आपला? ऑलवेज क्यू. बघा पी मध्ये काय येईल इथं? 3 × 5 = 8. क्यू मध्ये काय येईल? 3 + 5 = 15. याचा सिम्बॉलिक फॉर्म. काय येईल बघा? पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू. आता बघा 3 × 5 = 8. हा ट्रू आहे का? फॉल्स आहे. ऑब्वियसली फॉल्स. 3 + 5 = 15. ऑब्वियसली फॉल्स. म्हणजे दोन्ही पण फॉल्स आहे. बघा पी एफ सिंगल इम्प्लिकेशन एफ. आता बघा जर समजा सिंगलमध्ये पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल, फॉल्स अदरवाईज ट्रू असं. म्हणजे काय झाला? हा दोन्ही पण फॉल्स असल्यामुळे याचा आन्सर ट्रू. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. बघा इथे काय दिलेलं आहे? इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ म्हणजेच काय होईल? पी मिल्क इज व्हाईट. क्यू मध्ये स्काय इज ब्ल्यू. चला बघा सिंबॉलिक फॉर्म.
काय वेळेला पी इफ अँड ओनली साठी डबल इम्प्लिकेशन क्यू. क्लिअर. चला आता बघा याच्यात तुम्हाला सांगायचे याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे. मिल्क इज व्हाईट हा ट्रू, स्काय इज ब्ल्यू हा सुद्धा ट्रू. ठीक आहे. बघा टी डबल इम्प्लिकेशन टी दोन्ही पण ट्रू असेल. आन्सर ट्रू, कारण तुम्हाला ट्रूथ टेबल माहीत असणं गरजेचं आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 7 24 इज ए कंपोजिट नंबर और 17 इज ए प्राईम नंबर. बघा आता इथे पी मध्ये काय घ्यायचं आहे. 24 इज ए कंपोजिट नंबर. ओके. क्यू मध्ये 17 इज ए प्राईम नंबर. बघा सिंबॉलिक फॉर्म. काय होईल बघा इथे लक्ष द्या. आता 24 इज अ कंपोजिट नंबर. आता तुम्हाला कंपोजिट नंबर म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. कंपोजिट नंबर म्हणजे काय, ज्या नंबरला आपण 2 किंवा त्यापेक्षा जास्त संख्येनं आपण डिवाइड करू शकतो. ठीक आहे. म्हणजे हा काय झाला इथं 24 हा कंपोजिट नंबर आहे, त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे इथं ट्रू. आणि 17 इज अ प्राईम नंबर. बघा इथं परत तुम्हाला प्राईम नंबर कन्सेप्ट आलेला आहे. प्राईम नंबर म्हणजे काय, ज्या संख्येला आपण 1 न आणि त्याच नंबरने डिवाइड करू शकतो. आणि 17 इज ए प्राईम नंबर म्हणजेच हा सुद्धा काय झाला ट्रू. बघा सिंबॉलिक फॉर्म तुम्हाला माहीतच आहे. काय येईल याचा पी और क्यू. चला पी साठी काय घेतला आपण इथं टी और क्यू पण काय तुमच्या इथं टी. ऑर मध्ये बघा टी और टी आन्सर टी, कारण ऑर मध्ये काय असते दोन्ही पण फॉल्स असेल फॉल्स अदरवाईज ट्रू. ठीक आहे ना. म्हणजे तुमचा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 सुद्धा आपला इथे झालेला आहे. आता बघा आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. आता हा क्वेश्चन नंबर 4 महत्त्वाचा आहे. याच्यात तुम्हाला बघा क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे. इफ द स्टेटमेंट P, Q आर ट्रू. बघा P, Q काय दिलं तुम्हाला इथं ट्रू दिलेलं आहे. अँड R, S हे कसे आहे फॉल्स तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. असे क्वेश्चन एक्झाममध्ये येतात किंवा तुम्हाला MCQ म्हणून सुद्धा तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो. बघा इफ द स्टेटमेंट P, Q आर ट्रू म्हणजे तुम्हाला मेन्शन केलेलं आहे P आणि Q हे कसे आहेत ट्रू आहे. आणि R आणि S हे कसे आहे तुम्हाला इथे त्यांनी दिलेलं आहे फॉल्स. तर तुम्हाला हा जो गिवन कंपाऊंड स्टेटमेंट दिलेला आहे, स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे, तुम्हाला याची काय काढायची आहे ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. बघा आता गिवन P और Q अँड R हा गिवन आहे. बघा आता तुम्हाला P, Q, R सर्वांची तुम्हाला त्याची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे इथं पुट करणे गरजेचं आहे. बघा P चं काय आहे T और Q T अँड R चा फॉल्स. बघा तुम्हाला इथं व्यवस्थित जे काही ट्रूथ व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुट करणं गरजेचं आहे. बघा T और T अँड F अँड मध्ये काय असतं T बाकी सर्व फॉल्स. T और F और मध्ये काय असतं दोन्ही पण फॉल्स असेल फॉल्स बाकी सर्व ट्रू. बघा याची ट्रूथ व्हॅल्यू तुमची इथं टी. चला हा झाला क्वेश्चन नंबर 1. आता बघा क्वेश्चन नंबर 2. बघा क्वेश्चन नंबर 2 व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. गिवन बघा P सिंगल इम्प्लिकेशन Q और R सिंगल इम्प्लिकेशन S. आता बघा याची P आणि Q हे काय आहे ट्रू आहे. R आणि S हे काय आहे फॉल्स आहे. इथं पुट करा. बघा T सिंगल इम्प्लिकेशन T और F सिंगल इम्प्लिकेशन F. बघा सिंगल इम्प्लिकेशन मध्ये बघा पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स बाकी सर्व ट्रू म्हणजे काय इथे ट्रू. और F सिंगल इम्प्लिकेशन F याचं सुद्धा ट्रू. ओके. और मध्ये काय असतं F बाकी सर्व ट्रू दोन्ही पण ट्रू असेल तर ट्रू. चला क्वेश्चन नंबर 3 बघा गिवन Q अँड R और negation P and S. Q and R और negation P and S. बघा
क्यू काय असतो ट्रू ऑर फॉल्स ऑर निगेशन टी अँड एफ. ओके बघा ऑर मध्ये काय असतं एफ 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 बाकी सर्व ट्रू ट्रू ऑर निगेशन ट्रू तर काय होती ते फॉल्स अँड एफ बघा टी ऑर अँड मध्ये काय असतं दोन्ही पण ट्रू असेल तर ट्रू बाकी सर्व फॉल्स फॉल्स म्हणजेच टी ऑर एफ काय असते ऑर मध्ये टी टी सॉरी ऑर मध्ये एफ 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 बाकी सर्व ट्रू. ओके चला क्वेश्चन नंबर 4 बघा क्वेश्चन नंबर 4 गिवन P सिंगल इम्प्लिकेशन Q अँड निगेशन R. आता बघा P काय आहे ट्रू सिंगल इम्प्लिकेशन Q काय आहे ट्रू. ओके अँड निगेशन R काय असतो फॉल्स. ठीक आहे ना सिंगलमध्ये काय असतं ट्रू फॉल्स फॉल्स बाकी सर्व ट्रू म्हणजे हा ट्रू अँड निगेशन एफ फॉल्सचं ट्रू अँडमध्ये बघा टी 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 दोन्ही पण ट्रू असेल तर ट्रू. ओके चला बघा क्वेश्चन नंबर 5 गिवन निगेशन आर डबल इम्प्लिकेशन पी सिंगल इम्प्लिकेशन निगेशन क्यू. चला बघा आता इथे काय दिलेलं आहे निगेशन आर बघा आर साठी काय असतं फॉल्स डबल इम्प्लिकेशन पी साठी ट्रू सिंगल इम्प्लिकेशन निगेशन ट्रू. चला बघा निगेशन ऑफ फॉल्स ट्रू डबल इम्प्लिकेशन ट्रू सिंगल इम्प्लिकेशन निगेशन ट्रू याचं फॉल्स. बघा आता डबलमध्ये काय असतं दोन्ही पण ट्रू असं ट्रू अदरवाईज फॉल्स. हे ट्रू सिंगल इम्प्लिकेशन या बघा सिंगलमध्ये काय असतं ट्रू फॉल्स फॉल्स पहिला ट्रू आहे दुसरा फॉल्स आहे फॉल्स बाकी सर्व कसे असतात ट्रू. हा झाला क्वेश्चन नंबर 5. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 6 बघा व्यवस्थित गिवन निगेशन P अँड निगेशन Q अँड R ब्रॅकेट कंप्लीट ऑर इन ब्रॅकेट Q अँड R ऑर P अँड R ब्रॅकेट कंप्लीट. ओके चला बघा सर्वांची ट्रूथ वाली इथे मेन्शन करा आधी निगेशन T अँड निगेशन T अँड F और इन ब्रॅकेट Qचा ट्रू T अँड F और T अँड F. चला बघा चला निगेशन T म्हणजे ट्रूचं काय होते फॉल्स अँड निगेशन T म्हणजेच फॉल्स अँड F और इन ब्रॅकेट T अँड F अँडमध्ये काय असतं टी 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 बाकी सर्व फॉल्स और अँडमध्ये टी 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 बाकी सर्व फॉल्स. चला बघा एफ अँडमध्ये बघा काय असते टी 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 बाकी सर्व कारण इथे दोन्ही फॉल्स असल्यामुळं फॉल्स अँड एफ और एफ. चला बघा अँडमध्ये टी 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 बाकी सर्व फॉल्स फॉल्स अँड ऑरमध्ये बघा ऑरमध्ये एफ 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 बाकी सर्व ट्रू इथं सुद्धा फॉल्स अँडमध्ये काय असते परत टी 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 बाकी सर्व फॉल्स दोन्ही पण फॉल्स असल्यामुळं फॉल्स. चला बघा क्वेश्चन नंबर 7 बघा क्वेश्चन नंबर 7 बघा व्यवस्थित इन ब्रॅकेट निगेशन P अँड Q अँड निगेशन R और Q सिंगल इम्प्लिकेशन P सिंगल इम्प्लिकेशन निगेशन यस और R. बघा व्यवस्थित सर्वांची ट्रूथ व्हॅल्यू मेन्शन करा आधी इन ब्रॅकेट निगेशन T अँड निगेशन F और इन ब्रॅकेट Q साठी काय आहे T सिंगल इम्प्लिकेशन T सिंगल इम्प्लिकेशन निगेशन F और F ब्रॅकेट कंप्लीट. चला बघा इन ब्रॅकेट निगेशन T म्हणजेच F अँड T अँड निगेशन F म्हणजेच काय T और T सिंगल इम्प्लिकेशन T काय असते T सिंगल इम्प्लिकेशन निगेशन F चं ट्रू और F ब्रॅकेट कंप्लीट. चला बघा
एफ अँड टी, अँडमध्ये काय असते टी टी टी, बाकी सर्व फॉल्स अँड टी. और टी सिंगल इम्प्लिकेशन, ऑरमध्ये काय असतं एफ एफ आहे, बाकी सर्व टी. चला बघा, अँडमध्ये इथे येईल तुमचा आन्सर फॉल्स, कारण अँडमध्ये टी 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 बाकी सर्व फॉल्स. और बघा सिंगलमध्ये ट्रू फॉल्स फॉल, बाकी सर्व ट्रू टी. ठीक आहे, ऑरमध्ये एफ एफ आहे, बाकी सर्व ट्रू. झालं, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व करावं लागेल, व्यवस्थित पुट करावं लागेल आणि तुम्हाला ट्रूथ टेबल माहिती पाहिजे. चला बघा आता क्वेश्चन नंबर 8, म्हणजे हा क्वेश्चन तुमचा क्वेश्चन नंबर 4चा शेवटचा क्वेश्चन आहे. बघा व्यवस्थित, गिवन negation in bracket, negation P and R, or yes single implication negation Q, bracket complete, double implication P and R. चला बघा आता इथे काय करायचं तुम्हाला, negation in bracket negation T and F, or F single implication negation T bracket complete, डबल इम्प्लिकेशन टी अँड एफ. चला बघा, निगेशन इन ब्रॅकेट, बघा निगेशन टी काय होतं याचं फॉल्स अँड एफ, और एफ सिंगल इम्प्लिकेशन एफ ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे, बघा डबल इम्प्लिकेशन टी अँड एफ एफ, कारण अँडमध्ये काय असतं दोन्ही बरोबर ट्रू, अदरवाईज फॉल्स. बघा negation in bracket f and f or f single implication f true. ओके, डबल इम्प्लिकेशन f. चला बघा, negation f और t, और मैंने कहा f f बाकी सर्व ट्रू. negation ऑफ ट्रू फॉल्स, डबल इम्प्लिकेशन f, आणि दोन्ही पण फॉल्स डबलमध्ये काय असतं ट्रू. झालं, म्हणजेच आपल्या इथे क्वेश्चन नंबर 4 आपण सॉल्व केलेला आहे. तुम्हाला व्यवस्थित क्वेश्चन समजले असेल, काही अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता. ओके, आणि समजलं असेल तर तुम्ही त्याला लाईकसुद्धा करू शकता. ओके, आता बघा क्वेश्चन नंबर 5, आणि आपला हा एक्झरसाइजचा शेवटचा क्वेश्चन आहे. तुम्हाला हा क्वेश्चन तर अतिशय सिंपल आहे आणि आला एक्झाममध्ये तर 1 मार्क्ससाठी येऊ शकतो. ओके, आता बघा, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. बघा पहिला क्वेश्चन आहे, बघा काय म्हणलेलं आहे, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. आता निगेशनचे क्वेश्चन सॉल्व कसे करायचे. निगेशन म्हणजे काय, जर क्वेश्चनमध्ये जर समजा नॉट असेल तर नॉट काढून घ्यायचा, नॉट नसेल तर देऊन द्यायचा. सिम्पलमध्ये बघा, नॉट असेल तर नॉट काढून घ्यायचा, नसेल तर द्यायचा. ठीक आहे ना, कारण आपल्याला निगेशन म्हणजे काय, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू करायचं आहे. बघा आता इथे बघा, आधी स्टेटमेंट पी लिहायचं. काय आहे स्टेटमेंट पी, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. ओके, याचं निगेशन पी. बघा याच्यामध्ये नॉट आहे का, नाही ते देऊन द्या. काय विला, तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. ओके, चला क्वेश्चन नंबर 2 बघा. आता इथे बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, इथे तुम्हाला क्वेश्चनमध्ये नॉट आहे तर हा तुम्हाला नॉट काढावं लागेल. बघा आधी पी लिहा व्यवस्थित. काय आहे, 3 इज नॉट ए रूट ऑफ द इक्वेशन x स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इक्वल टू 0. याचं निगेशन काय येईल बघा, निगेशन पी. बघा इथं नॉट आहे तर नॉट काढून टाका. ठीक आहे, बघा 3 इज ए रूट ऑफ द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इक्वल टू 0. ठीक आहे, म्हणजे हा पहिला क्वेश्चन, हा तुमचा दुसरा क्वेश्चन, आणि अतिशय सिंपल आहे. चला बघा नेक्स्ट आहे, √2 इज ए रॅशनल नंबर. आता याच्यात नॉट आहे का, नाही तर नॉट देऊन द्या. बघा आधी पहिलं स्टेटमेंट, √2 इज ए रॅशनल नंबर.
पहिल्याचं निगेशन P रूट 2 इज नॉट ए रॅशनल नंबर. बघा याच्यात नॉट नव्हतं तर आपण इथे नॉट दिलेलं आहे. बघा नॉट इथे मेन्शन केलेलं आहे. चला बघा क्वेश्चन नंबर 4 बघा काय आहे. पॉलिगॉन ABCD इज अ पेंटागॉन. बघा इथे P पॉलिगॉन ABCDE इज ए पेंटागॉन. ओके आता याच्यात नॉट आहे का नाही तर निगेशन P नॉट देऊन द्या. कावीला पॉलिगॉन ABCDE इज नॉट ए पेंटागॉन. बघा इथे आपण नॉट इथे मेन्शन करा बघा व्यवस्थित, कारण आधी ज्याच्यात नॉट नव्हता इथे आपण नॉट दिलेला आहे. चला आता बघा शेवटचा आहे 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. आता 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. बघा P कावीला 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. याचं निगेशन काय होईल बघा निगेशन P. अतिशय सिंपल बघा. आता इथे नॉट मेन्शन करता येत नाही आपल्याला तर काय करायचं बघा 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5 आहे तिथं काय करायचं नॉट आहे बरोबर. याला तुम्हाला अजून एक ऑप्शनल ऑर सुद्धा तो म्हणजे तुम्ही याला 2 प्रकारे लिहू शकता. एक तर असं लिहा हे पण चालेल किंवा ऑप्शनल आहे बघा निगेशन P काय असते 7 + 3 बघा इज लेस दॅन अँड इक्वल टू 5. लेस दॅन अँड इक्वल टू 5 तर काय करायचं इथे बघा इथे तुम्हाला त्यांनी मेन्शन केलेलं आहे असं. तर तुम्ही काय करायचं नॉट करायचं असेल तर याची डायरेक्शन चेंज करायची आणि इक्वल टूची लाईन देऊन द्यायची. ठीक आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे आता बघा हा झाला ही झाली तुमची पहिली पद्धत, ही झाली तुमची दुसरी पद्धत. म्हणजेच बघा आज आपण इथे एक्सरसाइज 1.1 आपण पूर्ण कंप्लीट केलेली आहे. म्हणजेच आज आपण बघलेला क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5. याच्यात तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. ओके आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.3 आपण एक्सरसाइज 1.2 बघणार आहे. ठीक आहे तर चला मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. ओके थँक्यू.